नमस्कार मित्रांनो, श्रीमद भगवद्गीतेच्या 3रा अध्यायामधील 38वा श्लोक माणसाला काय मार्गदर्शन करतो ते आपण आज बघणार आहोत. त्यासाठी तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा. 3ऱ्या अध्यायातील 38वा श्लोक असा आहे की धूमेना विरयते वह्निरथार्दशो मलेनच यथोल्बेनावृतो गर्भस्तता तेनेदम आवृत्तम. ज्याप्रमाणे धुरामुळे अग्नी, धुळीमुळे आरसा आणि वाऱ्यामुळे गर्भ झाकला जातो, त्याप्रमाणे त्या कामामुळे म्हणजेच वासनेमुळे माणसाचे ज्ञान झाकलेले असते. या श्लोकात श्रीकृष्णाने माणसाच्या विवेकावर आणि ज्ञानावर वासनेचा प्रभाव कसा पडतो हे समजवण्यासाठी 3 वेगवेगळ्या पातळ्याची मदत घेतली आहे. आपण आता 3 उदाहरणे मनुष्याच्या अज्ञानाच्या आणि मोहाच्या 3 अवस्था दर्शवतात ते आपण बघतो. पहिली अवस्था म्हणजे धुराने अग्नी झाकला जाणे. याचा अर्थ असा होतो की जेव्हा लाकूड जळते तेव्हा सुरुवातीला खूप दूर होतो आणि अग्नी दिसत नाही, पण जराशी हवा दिली किंवा फुंकर मारली की धूर निघून जातो आणि अग्नी लगेच प्रकट होतो. मानवी जीवनाशी याचा संबंध म्हणजे ही सात्विक स्वभावाच्या लोकांची अवस्था आहे. त्यांच्यामध्ये थोडी वासना किंवा मोह असतो, ज्यामुळे त्यांचे ज्ञान तात्पुरते झाकले जाते, पण थोड्याशा सत्संगाने किंवा योग्य विचाराने त्यांचे अज्ञान लगेच दूर होते आणि विवेक जागा होतो. दुसरा चरण, धुळीमुळे आरसा झाकला जाणे. याचा अर्थ आरशावर जर खूप धूळ साचली तर आपल्याला त्यात आपले तोंड दिसत नाही. हा आरसा स्वच्छ करण्यासाठी कपड्याने तो चांगला पुसावा लागतो, म्हणजेच थोडे कष्ट करावे लागतात. याचा मानवी जीवनाशी संबंध म्हणजे ही राजसिक स्वभावाच्या लोकांची अवस्था आहे. इथे वासनेचा प्रभाव धुरापेक्षा जास्त घट्ट असतो. माणसाचे ज्ञान धुळीसारखे मलिन झालेले असते. ते ज्ञान पुन्हा मिळवण्यासाठी माणसाला साधना, प्रयत्न आणि आत्मपरीक्षण करावे लागते, म्हणजेच आरसा पुसावा लागतो. तिसरा चरण म्हणजे वारेने गर्भ झाकला जाणे. याचा अर्थ म्हणजे आईच्या गर्भाशयात मुलं एका पडद्यामध्ये पूर्णपणे वेढलेले असते. जोपर्यंत 9 महिने पूर्ण होत नाहीत आणि बाळाचा जन्म होत नाही, तोपर्यंत त्या गर्भाला बाहेर काढता येत नाही किंवा तो हलवता येत नाही. तो पूर्णपणे बंदिस्त असतो. मानवी मनाशी याचा संबंध म्हणजे ही तामसिक किंवा अत्यंत अज्ञानी माणसाची अवस्था आहे. जेव्हा माणूस वासना, क्रोध आणि मोहाच्या पूर्णपणे आहारी जातो, तेव्हा त्याचे ज्ञान पूर्णपणे नष्ट होते. तो काय चूक आणि काय बरोबर हे समजवण्याच्या पलीकडे जातो. या अवस्थेतून बाहेर पडण्यासाठी मोठा काळ आणि तीव्र कर्माचा मार सोसावा लागतो. थोडक्यात सांगायचे तर आपल्या सर्वांमध्ये ज्ञान आणि विवेक जन्मापासून असतोच, परंतु जेव्हा आपल्या मनात एखाद्या गोष्टीबद्दल तीव्र इच्छा किंवा वासना निर्माण होते, तेव्हा ती इच्छा आपल्या बुद्धीवर ताबा मिळवते. असा धूर अग्नीला लपवतो, तशी ही वासना आपल्या चांगल्या विचारांना लपवून टाकते आणि माणूस चुकीच्या मार्गाला लागतो. म्हणूनच श्रीकृष्ण अर्जुनाला सावध करतात की जर तुला जीवनात यशस्वी आणि स्थितप्रज्ञ व्हायचे असेल तर सर्वात आधी या कामावर म्हणजे वासनेवर नियंत्रण मिळवायला हवे. हे आपल्याला या श्लोकामधून श्रीकृष्णाने मार्गदर्शन केलेले आहे. मित्रांनो, आपल्याला हे भगवान श्रीकृष्णाचे मार्गदर्शन कसे वाटले हे कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. सर्वांना जय योगेश्वर, जय श्रीकृष्ण.